गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशी व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आपण यात्रेला जाणार, अमरनाथ यात्रेला. तर मित्रांनो, आपली निघण्याची वेळ झाली आहे आता. म्हणजे आजची तारीख 4 जुलै आणि सकाळीचे वाजलेत काहीतरी 9:30 वाजलेले होता. तर आज निघायची आपली वेळ होत चालली आहे. तर आता सर्व झाले तयारी. मग मोस्टली जे रात्री सर्व जेवण बनवलं. मी रात्रभर जागत होतो, झोपलंच ना. आता सर्व लगेच वगैरे पॅकिंग वगैरे केलं आणि घरात आपलं सर्व सोपवणं वगैरे, हार वगैरे घातले, पाय वगैरे जोडले. तर सर्वांच्या घरातल्यामध्ये घरात सर्वांचे पाय पडू आपण आणि डायरेक्ट निघू. आपण डायरेक्ट मग आपल्या गावात भेटू. गावात सर्व मंदिरमध्ये पाय पडू. नंतर स्वामी समर्थ मठामध्ये जाऊ. तिथे करून डायरेक्ट आपल्या लगेच घेऊन स्टेशनवरती. आणि आपली ट्रेन मुंबईवरून नाही तर आपली पनवेलवरून ट्रेन आहे डायरेक्ट पंजाब अमृतसरला. तर ते बरं आहे. तर भेटूयात आता डायरेक्ट. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सर्व व्हिडिओ. आपल्या लगेज घेऊन आपण निघालो घरातून. सगळे लगेज आहेत आपल्या. मालदारच्या मध्ये 2 बॅग आहेत आणि आपण ट्रॉम्पेट घेतला छोटावाला, पॉकेट ट्रॉम्पेट. तर जाऊया आता स्टेशनवर डायरेक्ट जाऊन भेटू. आपण आता पोहोचलेलो तर आपल्या पनवेल स्टेशनला आणि आपले सर्व लोक आलेले आहेत. मोस्टली सर्व लोक चालले. इथं ओंकारचा फोटोशूट चालू आहे. आणि आपला S1 लागलेला आपल्याला S1 तिकीट भेटलेलं आहे. तर आपण जातो तर S1 बघू, शीट पकडून घेऊ पहिला. कारण आपली ट्रेन आलेली आहे आता पनवेल स्टेशनला. अमृतसर एक्सप्रेस काहीतरी. सर्वांना शिट्या भेटल्या ना, अजून सर्वांना शिट्या भेटेल नंतर बसल्यावरतीच. सध्या बसून घेऊ, आपल्याला नंबर दिले त्याप्रमाणे. आपण वसई क्रॉस केलेली आणि जेवणाची वेळ झाली आपली. आणि जेवण पण आलेलं आपला सुरुंग, सुकट आहे, भाकरी आणि रस्सा. चिकन बिर्याणी घेतली, आपले पापलेट फ्राय केलं, कोलंबी आहे, भाकरी. शंकर स्पेशल कोलंबी. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आपण जरा लवकरच होतो, त्यामुळे काही शूट करायला भेटला नाही. आणि आता सकाळीचे 6-6:30 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो नवी दिल्लीला. दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो. पंजाबला पण मला वाटतं 2 वाजता पोहोचणार आहे. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू सर्वांनी. ट्रेन थांबलेली नवी दिल्ली. आम्ही थोड्या टाईम अगोदर आता नाश्ता केला, अंडा भुर्जी झाली
आणि मग ते बेसनचे लाडू घेतले करून बेसनचे लाडू करून आणले घरी अख्खे बॉक्स भरले पुरा पूर्ण पिकाले बेसनचे लाडू बेसनचं पीठ घेतलं मी लाडू आणला खाकराला खाकरा चपाती पातळ आहे, मुलीला खाकरा बोलतात. एक खाकराचा पिठलं, एक पुलगीट गव्हा. हे पण आपल्या गावातील लोक कार्य सर्वदा गणपती बाप्पा देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन हमसे बढ़कर कौन तुमच्या नादान मी पाहिली तुमची चिरडी हो शंकर आहे आणि आपण पोहोचलो काहीतरी आपण अमृतसरला पोहोचणारच आहोत थोड्या वेळामध्ये. मित्रांनो आपण आता अमृतसर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आपण सर्व सामान उतरले जातो. सर्व सामान आपलं घेऊन चालत आहेत. गावातील सर्व लोक आहेत त्या साईडला.
पांडुरंग काका ए माने ए माने बोले तर मित्रांनो आपण आत्ताच रेडी झालेलो मस्त अँगल वगैरे केले आपण फ्रेश वगैरे झालो आणि आता फ्रेश होऊन आपण जाणार होता मंदिर फिरायला आणि आपला जास्त रूम लांब तर नाही आहे आणि आपला अमृतसर स्टेशन समोरच आपला रूम आहे असं सर्वजण रेडी झालेले आहेत सर्व टॅक्सी वगैरे आलेले आहेत तर रिक्षामध्ये बसू आपण आणि बसून भेटू डायरेक्ट चला मित्रांनो जरासा पुढे येऊन आपण पोहोचलेलो पेट्रोल पंपावरती म्हणजे 7 ते 8 किलोमीटर रनिंग काढले आपण आता आणि आपण पेट्रोल पंपावरती पोहोचलेलो बघू इथलं पेट्रोलचा भाव कसं काय पेट्रोल इथे 96 रुपये लिटर आहे आणि डिझेल नाही सॉरी 96 आणि जतीन भोईर बाबू भोईर सॉरी बाबू खुर्शी आहे शंकर भाऊजी कारण आपल्या गावातली ही गाडी आहे पंजाबला आलेलो आणि आम्हाला विनायक मध्ये भेटले अरे झाडे तक्र असं करतात विनायक मल्ली शंकरच्या पेंटिंग करायला घेतले गालाला वाव शंकर एक नंबर दिसतोय तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो होतो बॉर्डरची इथं इथे पोहोचलेलो आपण लाईन खूप आहे लेडीजला तिकडून एंट्री तिकडून पण रस्ता आहे आणि आपल्या शंकरने चांगल्या प्रकारे पेंटिंग केलेली अशी आणि जानबाई मावावाला दिसतोय जानबाई मावेवाला जानबाई आपली चेकिंग बिकिंग झालेली आहे तिथं आणि आपण डायरेक्ट आता आतमध्ये आलो एक्सप्रेसमध्ये सगळं सर्कल आहे आणि आता समोर जायचं आपलं तिथं ते वरती जायचं होते म्हणून ते जवाहरला समोर नाव दिसतं इंडिया आता इथून वरती जायचं आहे जन्नत जन्नत तिकडं तर आराधी लोक तिकडं खाली आहेत खाली नाही तिकडं समोर
स्टेडियम पर खड़े आप सभी दर्शकों से निवेदन है वाघामॉडरला आपल्या लोकांनी जाम मजा केली, जाम लोक नाचले आपले आणि सर्वांनी जाम एन्जॉय केला. आणि आता चाललं पण आता गोल्डन टेम्पल किंवा लहू कुश. चला नहीं बासपा आप आपसे नहीं है तो यार बस में लगता है मंदिर तिथे आलेलो पवन मंदिर आता मित्रांनो आपण आता दुसऱ्या मंदिरला आलेलो आहोत. मी असं काही मंदिरचा इंटरेस्ट आहे समोरचा. हा मंदिर मी लांबूनच बघितला, एक नंबर दिसत होतं म्हणजे लाइटिंगवाला मंदिर आहे पूर्णपैकी. तर जाऊ रे आतमध्ये जाऊ की आपण जाऊन भेटू पण माशी वाल्मिकी हा देवस्थान आणि असं काही मंदिर दिसतं हा लांबूनच. पूर्ण लाइटिंगवाला आहे. आणि आपल्याला अजून एक टेम्पल बघायचं आहे, गोल्डन टेम्पल. तो तर भाई खतरनाक आहे भाई पंजाबमध्ये. तर जाऊ आपण या मंदिरमध्ये, एक मंदिरमध्ये जाऊन भेटू. सुवर्ण मंदिरला, गोल्डन टेम्पल. मित्रांनो आपण आता आलेलो गोल्डन टेम्पलच्या लाईनला. जवळ पोहोचलेलो अमृतसरमध्ये आणि आपण गेलेलो 30 किलोमीटर लांब. त्याच्यामध्ये 15 किलोमीटर अंतरावरती आपलं लवकुश मंदिर होता.
वाल्मिकी ऋषीचा तो मंदिर बघितलं आपण. आणि आता लास्ट टेम्पल आहे आपला गोल्डन टेम्पल. तो टेम्पल बघितल्यावर आपण मस्त जेवण वगैरे करू. आणि रात्री आपली डायरेक्ट ट्रेन आहे जम्बोला जायचं आपल्याला उद्या सकाळी. म्हणजे उद्या सकाळी पोहोचणार लवकर जम्बोला 6 ते 7च्या दरम्यानमध्ये. तर सर्वांनी राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि अशीच मजा करत राहायची. आणि आता गोल्डन टेम्पलला पण जाम मजा येईल कारण की गोल्डन टेम्पल हा खूप छान मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे. चला तर राहा मित्रांनो व्हिडिओला वगैरे कंटिन्यू. मित्रांनो मी इथं आलेलो आहे आणि आपण पगडी घातलेली यांनी सर्वांनी का पगडी घातलेली. शंकरने बघितलेलं घातले, ओंकारने ब्लॅक, रोहित ब्लॅक, राहुल ब्लॅक. सर्व गावातले लोक पण येतात. अचानक पाऊस लागला अचानक आणि पाऊस पडतोय. सर्वजण लोक साईडला आली, सर्व लोक इथे बसलेले. अचानक पाऊस लागला इथे. मित्रांनो मी लंगरमध्ये जेवायला आलेलो. मंदिर पासून रिक्षापर्यंत आलेलो. मंदिर पासून नेसली मायरची साडी, नेसली. अशाच प्रकारे आमची गाडी बंद पडलेली आहे आणि पाऊस पण पडला इथे म्हणून त्यामुळे काहीतरी गाडीला इश्यू झालेला आहे. जल्दी कर भाई, कल सुबह पनवेल निकलना है.